उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली आहे। 23 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीचाही आज निकाल लागणार आहे। 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। बारामतीत सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 23 एप्रिलला झालेल्या मतदानात एकूण 58.27% मतदान झालंय। या मतदारसंघात 2,23,705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवार 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे। तर बारामतीमध्ये मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातोय। तर या पोटनिवडणुकीचे मतमोजणीला 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल 8 वाजल्यापासून एबीपी माझावर तुम्हाला पाहता येईल। तर एक्झिट पोलनुसार बारामती आणि राहुरीमध्ये महायुतीचाच विजय होईल असा अंदाज वर्तवला गेलाय। बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात आहेत। तर तिकडे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोकाटे रिंगणात आहेत। बारामतीमधून या मतमोजणीचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, बारामतीमधल्या या मतमोजणीमध्ये एकच मुद्दा महत्त्वाचा असणार आहे, तो म्हणजे सुनेत्रा पवार किती मताधिक्य घेतात। बारामतीमध्ये 2,23,000 मतदान झालेलं आहे आणि यातील बहुतांश मतदान हे सुनेत्रा पवारांना झालेलं आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विजयाचं जे मार्जिन आहे, जे अंतर आहे, ते किती राहतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी होतील असं या ठिकाणी चित्र आहे। अजित पवार 2019 साली 1,65,000 एवढ्या मताधिक्याने विजयी झाले होते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये। यावेळी ही निवडणूक फक्त एक औपचारिकता आहे हे आपण जाणतो, कारण प्रमुख पक्षांचे उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे नाहीत। सुनेत्रा पवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, मग महाविकास आघाडीतले पक्ष असतील, त्यामुळं ही फक्त औपचारिकता आहे। आणि त्यामुळं जे 2,23,000 मतदान झालेलं आहे ते बहुतांश मतदान सुनेत्रा पवारांना झालेलं आहे असं या ठिकाणी चित्र आहे। अर्थातच विक्रमी मताधिक्याने जरी त्या निवडून आल्या तरी या ठिकाणी जल्लोष नसेल, आनंद नसेल, कारण अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर ही निवडणूक होते आहे। या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर मतमोजणीची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। बारामतीमधल्या वकार महामंडळाच्या या केंद्रामध्ये मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। सुनेत्रा पवारांचे प्रतिनिधी आहेत आणि सुनेत्रा पवारांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी 22 उमेदवार आहेत। या 22 उमेदवारांचे प्रतिनिधी देखील इथं असणं अपेक्षित आहे। ते आलेत की नाहीत हे अजून स्पष्ट नाहीये, मात्र एक औपचारिकता आहे। सुनेत्रा पवारांचं मताधिक्य किती राहतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आतापर्यंत 2,14,000 इतक्या मताधिक्यांनी आपल्या देशामध्ये विधानसभेला एक उमेदवार विजयी झालेला आहे। सुनेत्रा पवार तो विक्रम मोडतात का? हा विक्रम आज सुनेत्रा पवार मोडतात का हेच जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तुमच्याकडून या मतमोजणीचे सगळे वेगवान अपडेट आपण जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।